ऑफ e रेज टू n इंटू एफ ऑफ टी. जर असं आलं तर याचा लॅपलास सॉल्व कसा करायचा? ठीक आहे, तर सगळ्यात पहिले काय करायचं, या फंक्शनचं एफ ऑफ टी चा काय करायचं, लॅपलास काढून घ्यायचा एफ ऑफ एस आणि e रेज टू n चं काय तर -1 रेज टू n इंटू dn रेज टू ds रेज टू n इंटू एफ ऑफ t. म्हणजे काय, जर t चा पॉवर n असेल तर n टाइम्स डेरिव्हेटिव्ह, म्हणजे t चा पॉवर 1 आहे एकदा डेरिव्हेटिव्ह, t चा पॉवर 2 आहे दोनदा डेरिव्हेटिव्ह, t चा पॉवर 3 आहे तीनदा डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे, त्या हिशोबाने करायचे. आणि जे काही अलीकडलं फंक्शन आहे त्या अलीकडल्या फंक्शनचा अगोदर लॅपलास काढायचा आहे, त्याचाच डेरिव्हेटिव्ह काढायचा. बरोबर आहे, ह्याच्यासाठी लागणारे एक दोन गोष्टी आहेत, त्या गोष्टी आधी सांगतो आणि मग खूप प्रॉब्लेम घेतो. कोणती लागणारी गोष्ट आहे, डेरिव्हेटिव्ह मधलं सांगतो बाळांनो, लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x काय फॉर्म्युला आहे सांगा मला, -1/x चा स्क्वेअर एक फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ u/v म्हणजे कोशंट रूल, u/v रूल 12वी मध्ये शिकलेले आहात किंवा पॉलिटेक्निक मध्ये तुम्ही शिकलेले आहात सर्व विद्यार्थी. ठीक आहे, काय म्हणतो u/v रूल सांगा मला पटकन. काय म्हणतो, डिनॉमिनेटर कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आणि याला होल डिवाइडेड बाय काय, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. हे दोन्ही गोष्टी लॅपलास मधल्या आहेत नाही, ह्या गोष्टी डेरिव्हेटिव्ह मधल्या, पण मला या गोष्टी इथे कुठेतरी लागणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट, x सोडून जर एखादं फंक्शन आलं तर -1 त्या फंक्शनचा स्क्वेअर आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ त्याच फंक्शनचा. याची मॅक्झिमम प्रॅक्टिस तुम्ही पॉली मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये केलेली आहे किंवा आकडेवारीमध्ये केलेली आहे. तर ज्या काही गोष्टी लागतील त्या इथे मी कव्हर करणार आहेच, पण एक लक्षात ठेवा, पुन्हा परत हे कसं आलं कुठून आलं हे दाखवतो तुम्हाला किती. ठीक आहे, चलो आ जाओ. चला एक प्रश्न घेऊया आपण, सिंपल प्रश्न घेऊया, तुम्हाला सॉल्व्ह करता येते का पाहूया. चला काय प्रश्न आहे, लॅपलास ऑफ t इंटू sin 4t. एक सिंपल कव्हर करते फक्त, लॅपलास ऑफ t इंटू sin 4t. काय अगोदर sin 4t चा लॅपलास व्यवस्थितपणे काढून घ्यायचा. चला सांगा तुम्हाला, लॅपलास ऑफ कुणाचा, sin 4t चा. काय मला सांगा, 4/s² + 16. इथपर्यंत काही अडचण आहे का सांग मला, नाही. 4/s² + 16 ऍज इट इज. यापुढे मग लॅपलास ऑफ कुणाचा काढायचा आहे, t चा किंवा t च्या फंक्शन सोबत घ्यायचे. मग t इंटू sin 4t. मी आताच तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली. कोणती गोष्ट क्लिअर केली बाळांनो, मल्टिप्लाय मध्ये जर t आलं तर काय करायचंय, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. कोणाचा, अलीकडल्या फंक्शनच्या लॅपलासचा. ठीक आहे, मग सांगा कसं लिहिणार. हा फॉर्म्युला आहे तुमचा, -1 रेज टू n. n म्हणजे t ची पॉवर किती आहे, 19 नाही, म्हणजे किती पॉवर आहे 1. -1 रेज टू n आणि dy/ds ऑफ f ऑफ s म्हणजे याचा लॅपलास 4/s² + 16. क्लियर, -1 चा पॉवर -1. हे वरचे 4 कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतो मी. बाहेर काय आले सांगा मला, -4 आणि डेरिव्हेटिव्ह आला कुणाचा, 1/s² + 16 चा. -4 ऍज इट इज. फॉर्म्युला क्रमांक 1, 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x चा स्क्वेअर म्हणजे 1/s² + 16 म्हणजे काय, x आहे ऍक्च्युअली. मग 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय आला, -1/x चा स्क्वेअर आणि हे परत अदर दॅन x फंक्शन आहे म्हणून इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा, त्या खालच्या फंक्शनचा. स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही, त्या फंक्शनचा काढायचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, चला यापुढे मायनस प्लस 4 1 जा 4 खाली काय s² + 16 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू s² चा डेरिव्हेटिव्ह 2s, 16 चा डेरिव्हेटिव्ह 0. का, 16 ही कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 2s असतो आणि s² चा डेरिव्हेटिव्ह 2s का, तर एक पॉवर मल्टिप्लाय मध्ये जाते आणि एक पॉवर कमी होते. हे सांगायची गरज नाही, तुम्हाला या सगळ्या गोष्टी बेसिक मध्ये क्लिअर. ठीक आहे, चलो आता पहा 4 2 जा 8s अपॉन
एस स्क्वेअर प्लस 16 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज दिस युअर आन्सर. हे तुम्हाला आन्सर भेटले कोणाचं लॅपलास ऑफ t * sin 4t. आता याच्यामध्ये काय होईल एक गोष्ट लक्षात घ्या की sin 4t आलंय 4 च्या ऐवजी 6 येईल 6 च्या ऐवजी 8 येईल 8 च्या ऐवजी समथिंग काही ना काही गोष्टी येतील. फक्त चेंज काय होणार इथे 16 जे काय असेल प्रत्येकाचा स्क्वेअर तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आता याच फंक्शन मध्ये उद्या t चा स्क्वेअर आला तर इथपर्यंत काय झाला एक डेरिव्हेटिव्ह झाला. इथपर्यंत काय झाला एक डेरिव्हेटिव्ह आणि टी स्क्वेअरचा अर्थ काय याचा परत डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथपर्यंत आलेल्या फंक्शनच्या नंतर तुम्हाला अजून एक स्टेप वाढवावं लागणार आहे परत डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार. ठीक आहे हे एखाद्या पुढच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पूर्ण करतो पण अगोदर एक डेरिव्हेटिव्ह काढायचं समजलंय का. टी जर फक्त मल्टिप्लाय मध्ये आला तर फक्त एक डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे -1 हे कुठला आहे तो फॉर्म्युला मधला आहे. ठीक आहे इथं पॉवर 1च का घेतली तर टी चा पॉवर 1 आहे म्हणून 1 घेतली. dy/ds ह्या फंक्शनचा लॅप्लास करलाय तो घेतलाय मी. हे -4 बाहेर घेतले मी तुमचे आणि इथे ऍज इट इज घेतला 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x चा स्क्वेअर आहे म्हणजे -1/x म्हणजे पूर्ण फंक्शनचा स्क्वेअर. हे अदर दॅन x असलं की त्याचं परत डेरिव्हेटिव्ह करायचं का तर डेरिव्हेटिव्ह ऑफ s² + 16 काय येतं बाळा 9 2s 16 काय कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 0 मग 2s आणि या दोघांचं मल्टिप्लाय किती आलं 8s आणि खाली s² + 16 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथपर्यंत काय अडचण नसेल. आता सेम याच टाइप मध्ये कुठला प्रश्न घेणार आहे आपण कॉसचा. कुठला घेणार आपण कॉसचा. मग नेमकं कॉस मध्ये येतंय काय हे चेक करायचं किंवा कॉस मध्ये हाच फॉर्म्युला वापरायचा का डेरिव्हेटिव्हचा का नाही वापरायचा या काही गोष्टी आपण कॉस मध्ये लगेच कव्हर अप करूया जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे चल आता पहा कॉस मध्ये काय आहे लगेच आपण प्रोडक्टचं पाहूया. कॉस मध्ये काय आहे प्रश्न काय आहे तुम्ही पहा लॅप्लास ऑफ t * cos 60 ठीक असं फंक्शन. ठीक आहे आता सगळ्यांना cos 60 चा लॅप्लास तर येतो ना सगळ्यांना सोडवायला. मग cos 60 चा लॅप्लास काढून * t याचा अर्थ परत त्याचा काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह. चला अगोदर लक्ष द्या लॅप्लास ऑफ cos 60 चा काय मला cos 60 चा लॅप्लास आता शिकवलं cos म्हणजे s अपॉन s² + 6 चा स्क्वेअर 36 घ्या किंवा डायरेक्ट 6 चा स्क्वेअर ठेवा काय अडचण नाही. ठीक आहे लॅप्लास ऑफ कुणाचा भेटला हा cos 60 चा. यापुढे काय पुढे पाहणार आपण लॅप्लास ऑफ t * cos 60. आता t मल्टिप्लाय मध्ये आहे t मल्टिप्लाय मध्ये याचा अर्थ आम्हाला डेरिव्हेटिव्ह t चा पॉवर किती आहे 1 म्हणजे किती वेळा डेरिव्हेटिव्ह फक्त एकदा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आलं -1 आणि d/ds कोणाचा cos 60 चा आपण काढलेला आहे किती त्याचा s अपॉन s² + 6 चा स्क्वेअर 36. ओके नाउ आता परत पहा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे वर पण s आहे खाली पण s आहे. मग वरच्या फंक्शन मध्ये फक्त खालीच होतं. नाउ आता इथं वर s खाली s. आता याच्या अगोदर तुम्हाला लिहितो मी u/v रूल. u म्हणजे न्यूमरेटर v म्हणजे डिनॉमिनेटरला आपण कोशंट रूल म्हणतो. तर कोशंट रूल काय म्हणतो तो सांगतो मी तुम्हाला -1 ऍज इट इज. कोशंट रूल काय म्हणतो सांगा तुम्हाला डिनॉमिनेटर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आणि डिवाइडेड बाय काय म्हटले डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. हा कोशंट रूल आहे. व्यवस्थितपणे आपल्याला सॉल्व्ह करूया -7 ऍज इट इज बाय चला सांगा एक पहा s² + 36 ऍज इट इज. s काय तुमचं s म्हणजे x आहे s चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू s काय असतो 1 मायनस इथे s कॉन्स्टंट या s चा डेरिव्हेटिव्ह 2s आणि 36 चा काय आला 0 आणि खाली s² + 36 ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍज इट इज. चला यापुढे हे -7 ऍज इट इज इथे पास झाला मला s² + 36 1 ने मल्टिप्लाय केला काही फरक पडतो नाही आणि 2s ला 2 ने मल्टिप्लाय केला काय येईल -2s चा स्क्वेअर आणि खाली काय भेटले s² + 36 ब्रॅकेटचा स्क्वेअर.
चालेल. इथे पहा हे -1 ऍज इट इज एस स्क्वेअर मधून -2 एस स्क्वेअर गेले काय राहिले सांगा तुम्हाला -10 एस स्क्वेअर प्लस 36 अपॉन एस स्क्वेअर प्लस 36 ब्रॅकेटचा स्क्वेअर. चलो आता पहा मायनस ने याला मल्टिप्लाय केलं मायनस मायनस प्लस आणि या मायनस ने या प्लस ला मल्टिप्लाय केलं प्लस मायनस मायनस खाली काय भेटलं एस स्क्वेअर प्लस 36 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज दिस युअर आन्सर. आता ह्या दोघांमध्ये फरक काय होता ते परत क्लिअर करतो. जर तुमच्याकडे एस आला तर तुम्हाला u बाय v रूल वापरावं लागेल. सॉरी cos आलं तर u बाय v रूल वापरावं लागेल. आणि जर तुमच्याकडे sin आलं तर 1 बाय x चा फॉर्म्युला वापरावा लागेल. बरोबर आहे. ते पण डबल डेरिव्हेटिव्ह काढायची गरज पडलीच तर डबल डेरिव्हेटिव्हच्या वेळेस सुरुवातीला 1 बाय x आणि सेकंड डेरिव्हेटिव्हच्या वेळेस परत u बाय v च वापरावं लागेल. का याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये जर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पाहिला तर न्यूमरेटर s आलता आणि डिनॉमिनेटर पण s. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोन्हीकडे पण s आलं तर कंपल्सरी तुम्हाला कुठला रूल वापरायचा आहे u बाय v रूल वापरायचा आहे. आणि परत क्लिअर करतोय लॅपलास मीन्स नथिंग बट एक स्टेप वाढती कुठली हे इथं पहा लॅपलास इथंच संपलाय ऍक्च्युअली इथला फॉर्मॅट हे सगळे कॉन्सेप्ट कुठले तुम्ही सांगा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह लॅपलास मध्ये मॅक्झिमम 1 ला 2 ओळी वरतात सगळे कॉन्सेप्ट्स आणि मॅक्झिमम मुलं जे आहेत इंजिनिअरिंग वाले किंवा बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर नसल्यामुळे मग त्या गोष्टी अवघड जातात. आणि परत रिमाइंड करतो लॅपलास कळला की इनव्हर्स लॅपलास आरामात कळतो आणि इनव्हर्स आणि लॅपलास ह्या दोन गोष्टी कळल्या की पुढचे 2 चॅप्टर असतील समजा फोरियर असेल किंवा एलडी असेल पुन्हा परत परीक्षेने होणार इथपर्यंत अडचणी की सांगा तुम्हाला हे कळण्याच्या गोष्टी आधी याच्या मॅक्झिमम टी चा स्क्वेअर आला असता तर परत काय केलं असतं सांग मला टी चा स्क्वेअर म्हणजे परत हे यू आणि हे परत व्ही म्हणजे अजून एकदा परत डेरिव्हेटिव्ह तुला काढावा लागला असता टी चा स्क्वेअर आला असता तर सेम या काय गोष्टी थोडंसं लक्षात ठेवा टी इंटू कॉस 60 असेल किंवा टी स्क्वेअर इंटू कॉस 60 असे काही प्रॉब्लेम्स आले तर नेमकी करायची कशी या काही गोष्टी बेसिक तुमच्या एकदा लक्षात राहिल्या की अडचण येणार नाही. चलो इथपर्यंत अडचण आहे सांगा तुम्हाला. आता याच्यामध्ये पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला की अजून जर एखादी प्रॉब्लेम बघायची असतील तर काय करता येईल किंवा काय नाही याच्यात अजून एक बेसिक फॉर्म्युला आहे बघा साइन स्क्वेअर थीटाचा एक फॉर्म्युला आहे का काय फॉर्म्युला 1 प्लस कॉस 2 थीटा आहे का फॉर्म्युला या 2 मायनस कॉस 2 थीटा या दोन फॉर्म्युला एकदा पडलेले आहेत. एक प्रश्न आहे एक्झामला तो एक प्रश्न मी क्लिअर करतोय. आता एक गोष्ट क्लिअर करा इथपर्यंत जेवढं तुम्हाला शिकवलंय आता या व्हिडिओ मधलं प्रोडक्टचे क्लिअर म्हणजे आता काय तुम्ही नंबर ऑफ प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला आरामात समजेल. मी काय करतोय प्रत्येक टाइपचे 1-2 प्रश्न तुम्हाला समजून सांगतोय. आता ह्याच्यात काय फक्त साइन 4 च्या ऐवजी साइन 6 साइन 8 साइन 10 करायचे तुम्ही प्रॅक्टिस करायची. कॉस मध्ये पण cos 4 cos 2 या करायचे आणि सेम टी च्या ऐवजी टी चा स्क्वेअर इथं टाकून बघा एक डेरिव्हेटिव्ह त्याच डिझाइन येणार दुसरा डेरिव्हेटिव्ह तर ट्राय करायचं. आता एक प्रश्न आहे तो कसा करायचा हे तुम्हीच सांगायचं मला. एक प्रश्न पडलेला आहे कोणता प्रश्न आहे तो परीक्षेला पडलाय काय म्हणतो बघा लॅपलास ऑफ e रेज टू -3t इनटू sin स्क्वेअर t हा प्रश्न पेपरला पडला. आता परत म्हणतात सर फर्स्ट शिफ्टिंग आहे का तर या फर्स्ट शिफ्टिंग मला हरकत नाही पण sin स्क्वेअर t चा लॅपलास काढाय मी अजून तरी शिकवलं नाही किंवा sin स्क्वेअर t चा डायरेक्ट लॅपलास काढता येत नाही. तुझ्याकडे 2 बेसिकचे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. कोणते फॉर्म्युले सांगतो मी तुम्हाला 1 प्लस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा आणि 1 मायनस cos 2 थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मला 2 sin स्क्वेअर थीटा. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला क्लिअर पाहिजे. कोणते फॉर्म्युले 1 प्लस cos 2 थीटा इज इक्वल टू काय 2 cos स्क्वेअर थीटा आणि 1 मायनस cos 2 थीटा इज इक्वल टू काय मला सांगा 2 sin स्क्वेअर थीटा. मग हे दोन फॉर्म्युले क्लिअर असतील तरच तुम्हाला तो प्रॉब्लेम सोडवता येतो. कसा सोडवता येतो ते सांगतो मला. तुझ्याकडे काय दिले मला सांग sin स्क्वेअर t म्हणजे फॉर्म्युला क्रमांक 2. मग इथे कोण नाहीये 2 नाहीये 2 टाका ना तिथे डिवाइड मध्ये म्हणजे 1 मायनस cos t अपॉन काय 1 मायनस cos t अपॉन 2 सबट्रॅक्शन. मग काय होईल याच्यामध्ये तर 1 चा लॅपलास तुम्हाला काढता येतो आणि cos 2 तिचा पण काढता येतो. म्हणजे याच्या ऐवजी हे द्या. आता हे लॅपलास आहे का नाही हे कुठले ट्रिगोनोमेट्रिकचं
साइन स्क्वेअर टी चा लॅप्लास काढता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग याचा लॅप्लास कसं सोडवणार सांगा तुम्हाला. लॅप्लास ऑफ e raised to -3t इनटू या साइन स्क्वेअर टी ला कसं लिहिणार तुम्ही सांगा. तुम्हाला इथे दिले काय 1 - cos 2t अपॉन चालते. मग हे 2 बाहेर घेऊया आपण 1/2 आणि लॅप्लास ऑफ कुणाचा e raised to -3t into 1 - cos चला 1/2 ॲज इट इज. ठीक आहे. आता 1/2 ॲज इट इज. आता काय करूया आपण अगोदर वाटतं सेपरेट करून घेऊया. मला सांगा लॅप्लास ऑफ याचा काढून घेऊ 1 - cos 2t चा 1 चा लॅप्लास 1/s आणि cos चा लॅप्लास s अपॉन s स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. अगोदर याचा लॅप्लास काढा आणि याचा लॅप्लास काढल्याच्या नंतर काय करा फर्स्ट शिफ्टिंग वापरा. चालते. चला आता बघा आता 1/2 आणि लॅप्लास ऑफ कुणाचा e raised to -3t चा. मग e raised to -3t मध्ये काय होते डायरेक्टली तुम्ही थोडंसं का तुम्हाला कळेल. e raised to -3t मध्ये काय ह्या आलेल्या फंक्शनला रिप्लेस करायचे. मग वर सांगितलं मी तुम्हाला इथे किती आहे मायनस, इथे किती करणार तुम्ही आता प्लस. म्हणजे 1/s चा रिप्लेस कशाने करणार तो 1/s + 3 मायनस या रिप्लेस याला काय करणार s + 3 आणि याला पण रिप्लेस करणार s + 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. इथपर्यंत काय अडचण आहे सांगा तुम्हाला नाही. चल अच्छा 1/2 हे बघ 1/s + 3 मायनस s + 3 अपॉन a + b ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन सांगा a स्क्वेअर - 2ab + 3 चा स्क्वेअर 9 प्लस इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा तुम्हाला. आता याला अजून सॉल्व्ह करता येतं का. यस 100% सॉल्व्ह करता येतं. मग हे 1/2 चालतंय. इथला हे फंक्शन इकडे मल्टिप्लाय मध्ये गेलं तर काय होईल मला सांगा s स्क्वेअर - 6s प्लस 9 4 30 आणि मायनस या दोघांचं मल्टिप्लाय मध्ये गेलं तर मला s + 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय केलं मला सांग s + 3 एका ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये s - 6s 3 + 13. ओके. चला a + b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन तर करता येईल ना तुम्हाला. सांगा मला एक्सपान्शन 1/2 s स्क्वेअर - 6s + 13 मायनस ब्रॅकेट टाकायचा s स्क्वेअर - 6s + 9 सॉरी प्लस. ओके. आणि खाली काय आलं s + 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये s स्क्वेअर - 6s + 13. ओके. चल आ जाओ आगे. सांगा 1/2 s स्क्वेअर - 6s + 13 मायनस तर मल्टिप्लाय करा. ठीक आहे काय झाले मायनस मायनसचा s स्क्वेअर - 6s - 9 इथे s + 3 s स्क्वेअर - 6s + 13 s स्क्वेअर कॅन्सल 6s कॅन्सल नाही होणार. इकडे पहा 1/2 6 6 - 12s 13 मधून 9 गेले प्लस 4 अपॉन s + 3 s स्क्वेअर - 6s + 13. इज दिस युअर फायनल आन्सर. आता परत सांगतो मी तुम्हाला हे जे कॉन्सेप्ट्स आहेत मल्टिप्लिकेशन असेल डिव्हिजन असेल या गोष्टी हे बेसिकला प्रॅक्टिसच लागते. लॅप्लास लागत नाही. काय लागते प्रॅक्टिस. लॅप्लास इथेच सांगतो लॅप्लास इथेच संपला. फर्स्ट शिफ्टिंग ज्यावेळेस तू वापरलेस इथेच लॅप्लास संपला. इथे काय मल्टिप्लाय ब्रॅकेट सॉल्व्ह करा तिरकस गुणाकार हे ते बेसिक गोष्टी याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. प्रॅक्टिस शिवाय येणार नाही. ठीक आहे. उद्या कदाचित साइन स्क्वेअर टी च्या ऐवजी cos स्क्वेअर टी आलं तर काय करशील फक्त इथे जे तू मायनस घेतलंस तिथे काय येणार तुझं फक्त प्लस. आणि अजून एक दुसरी गोष्ट आहे कुठली इथे जे आहे एक मिनिट 1 प्लस उद्या सॉरी इथे जर असाल cos स्क्वेअर 2 थीटा cos स्क्वेअर 2 थीटा आलं तिकडे बघ cos स्क्वेअर थीटाला काय केलंस 2 घेतलंस म्हणजे इथं कोणी नाही याचा अर्थ काय 1 1 च्या ऐवजी घेतलंस बघा 2 उद्या जर इथं 2 आलं इथे किती घेशील आम्हाला इथं 4 इथं 4 आलं तर घेशील 8 आलं तर 16 असं पण होऊ शकतं पेपरला बरं का. त्याचं कन्फ्युजन नकोय मला. म्हणजे cos स्क्वेअर 2 आला तरी काय घ्यायचे 1 + cos 4 ते याला काय घ्यायचे 2 1 + cos 6 डबल करायचं आहे.
पेपरला हेच येईल याची गॅरंटी नाही. साइन स्क्वेअर टी येईल, साइन स्क्वेअर 2t येईल, साइन स्क्वेअर 4t असेल. 4 असेल तर 8 घ्यायचं आणि परत चालू. साइन असेल तर फॉर्म्युला एकच आहे, साइन असेल तर मायनस आहे आणि कॉस असेल तर प्लस. इथपर्यंत सगळ्या गोष्टी सगळ्यांना व्यवस्थितपणे क्लिअर झाल्या असतील असं मी असे करायला हरकत नाही. ओके, तर इथपर्यंतच्या गोष्टी. आता अजून एक फॉर्म्युला बघा साइन क्यूब थिटाचा, माहिती आहे का? काय फॉर्म्युला साइन थिटाचा? 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटाचा फॉर्म्युला काय सांगा मला पटकन. 1 अपॉन आहे का? साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. 3 साइन 3 थिटाचा फॉर्म्युला काय सांगा मला? 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. आणि मग त्याला सॉल्व्ह करून आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची? साइन. मग ते आपण 1/4 च्या फॉर्म मध्ये आपण लास्ट एक फॉर्म्युला काढलेला आहे, त्याच्यावरती पण प्रॉब्लेम अपेक्षित आहे. साइन 3 थिटाचा फॉर्म्युला काय? 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. त्याच्यावरून आपण सॉल्व्ह करून एक फॉर्म्युला तयार केलाय, त्याच्यावरती पण प्रॉब्लेमची अपेक्षित आहे. चलो, इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा तुम्हाला? इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असेल ॲज यू करतो. माझ्या बाईने इथपर्यंत सफिशियंट आहे आपल्या जेवढ्या गोष्टी कव्हर केल्या आजच्या हिशोबासाठी.